जी अपेक्षा होती दुर्दैवाने ती सत्य ठरली। आम्ही सातत्यानं आरोप करत होतो की सरकारला हे प्रकरण दडपायचं आहे आणि कारण नसताना चुकीची बाजू ते घेत आहेत। खऱ्याला खरं म्हणणं, चांगल्याला चांगलं म्हणणं हा चांगुलपणा आहे, मात्र या सरकारने हा चांगुलपणा नष्ट केलेला आहे। एक मातृत्वासाठी असलेल्या एका भगिनीचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यूचे जे आरोपी आहेत त्या आरोपींना थेट वाचवल्या जाते। एक जी संस्था आहे, रुग्णालय जे आहे मंगेशकर रुग्णालय, हे रुग्णांच्या सेवेकरता आहे, मात्र ते त्या ठिकाणी धंदा करत आहे, त्या ठिकाणी सावकारी करत आहे, त्या ठिकाणी दरोडा घालत आहे आणि पैसे द्या तरच उपचार करू ही असंवेदनशील, अमानवीय व अधर्माची बाजू ही त्या ठिकाणी लावून धरल्या जात आहे। आणि अशा एका रुग्णालयाला हे सरकार का वाचवत आहे? डॉक्टर घैसास जे वैद्यकीय सेवेची त्यांच्याकडून अपेक्षा आहे, जेव्हा डॉक्टर माणूस होतो तेव्हा शपथ घेतो की मी रुग्णांना सेवा प्रदान करेल, मात्र ते लिहून देतात की 10 लाख रुपये पहिले जमा करा। हे काय लावलंय? आणि अशा सगळ्या कडबोळाला वाचवण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीस हे करत आहे आणि याचा आता जो थेट पुरावा आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आला आहे। तारीख पे तारीख हे आपण ऐकलं होतं, आता रिपोर्ट की रिपोर्ट। आणि जोपर्यंत निर्दोष करणार नाही, जोपर्यंत आपण क्लीन चिट देणार नाही, तोपर्यंत आम्ही तपासण्या आणि समित्या गठीत करत राहू। हा त्याचा अर्थ आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा रुग्णालयावर, डॉक्टर घैसासवर, डॉक्टर केळकरवर दाखल झाला पाहिजे। हे जे त्या ठिकाणचं विश्वस्त मंडळ आहे, जे विश्वस्त मंडळ जे एकूण त्यांची जी असणारी नियमावली आहे त्या नियमावलीला बाजूला सारत आहे, एकूण संकेतांना बाजूला सारत आहे आणि हम करे सो कायदा ही दंडेल वृत्ती करत आहे। तिथे वारेमाप पैसे लुबाडल्या जात आहे। हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावं, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी दुसरं विश्वस्त मंडळ स्थापित करावं ही आमची असणारी मागणी आहे। मात्र याला सरकार जे आहे हे वाचवत आहे आणि दुसरीकडे मंगेशकर परिवारांनी जी साधलेली चुप्पी जी आहे ही कर्कश देखील आहे, हे देखील या निमित्तानं आपल्या पुढे सांगितलं पाहिजे। असंच एक गेलं बीडचं प्रकरण समोर आले, वकील महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची प्रकार समोर आलेला आहे। बीडचं गुन्हेगारी कुठेतरी थांबताना दिसत नाही। बीडनी पूर्ण महाराष्ट्राच्या इज्जतीची लखतर ही सरहद्दे पार वेशीवर टांगलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर यापूर्वी संतोष देशमुखच्या हत्येच्या निमित्तानं त्या ठिकाणी जे टीका झाली आणि पोलिसिंग नसल्याचं, हे पोलिसाची विफलता नाही तर तिथे पोलीसच नव्हते, ती बाब पुढे आली। कुठे आका नावाचा शब्द हा दुर्दैवानं समोर आला, खोक्या नावाचा शब्द पुढे आला, वाळू माफियांचं कारस्थान पुढे आलं, राखेच्या माफियांचं कारस्थान पुढे आलं आणि आता नव्यानं त्या ठिकाणी आलेले जे प्रकार आहे या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे, अरे जनाची नाही तर मनाची तर लाज बाळगा। बडतर्फ केलेल्या पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी मोठे आरोप केले होते। विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या अकाउंटवरती 10 लाख रुपये ट्रान्सफर झाले होते। ईव्हीएम मशीनच्या संदर्भात दिवसेंदिवस संशय जो वाढत चाललेला आहे हा लोकशाही करता गणराज्याच्या अनुषंगानं अत्यंत गंभीर स्वरूपाची ही चर्चा आहे, अत्यंत गंभीर स्वरूपाची ही प्रकरण आहे। याची ताबडतोबीनं एकंदरीत ईव्हीएमची उच्चस्तरीय चौकशी ही झाली पाहिजे, त्याच्याकरता SIT गठीत झाली पाहिजे। आम्ही सातत्याने मागणी करत आहोत। ईव्हीएमच्या सोबत काँग्रेसच्या काळामध्ये व्हीव्हीपॅट लावण्यात आले आणि टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटची मोजणी ही वाढवत न्यावी अशी आमची मागणी होती आणि त्यामागचं नियोजन होतं। मात्र व्हीव्हीपॅटही मोजायला तयार नाही करिता आम्ही मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोर्टामध्ये रिट पिटिशनही दाखल केलेलं आहे। व्हीव्हीपॅटची मोजणी एकदा होऊन जाऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। आता कासलेंच्या खात्यामध्ये थेट 10 लाख रुपये टाकल्या जातात, त्याची चौकशी व्हावी। आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या तुलसी गबाड ज्या आहेत त्यांनी देखील ईव्हीएम हॅक होतात हे सांगितलंय, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हे प्रकरण पुढे आलंय आणि स्थानिक स्तरावर थेट पुरावे मिळालेले आहेत। ताबडतोबीनं CBI चौकशी ईव्हीएम हॅकिंगची आणि एकंदरीत ज्या आमच्या असणाऱ्या ज्या सर्व पिटिशन आहेत त्याची ही झाली पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला जर सरकार हे करण्याकरता तयार नाही, आम्ही जेव्हा आरोप करतो तेव्हा राष्ट्रीय स्तरावर गृहमंत्री अमित शहा त्याचं उत्तर देतात, तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री त्याची उत्तर देतात। हा सगळा लफाछपवीचा जो कारभार चालला आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आता सुमोटो हे प्रकरणात सगळ्यांमध्ये घेत असताना यावर SIT स्थापन करावी ही आमची मागणी आहे।
अनंतरावजी थोपटे हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी नेतृत्व आहे, संघर्षशील नेतृत्व आहे. काँग्रेसचे ते फार मोठे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या परिवारामध्ये संघर्षाचा जो वारसा आहे हा संग्रामजी थोपटे साहेबांनी जोपासला पाहिजे, ही माझी त्यांच्याकडून असणारी ही अपेक्षा आहे. त्यांना मागच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभेचा अध्यक्ष करण्याच्या अनुषंगानं त्यांचं नाव अंतिम झालं होतं. मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्या पदापर्यंत जाऊ दिलं नाही आणि एवढंच नाही तर तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्यावर दबाव आणून त्यांनी ती निवडणूकच लागू दिली नाही आणि पर्यायाने संग्राम थोपटे साहेबांसारखे एक उमदं जे नेतृत्व जे महाराष्ट्राचं आहे हे विधानसभेचे अध्यक्ष होऊ शकले नाही आणि ते पद रिक्त असल्यामुळे शिवसेना फोडण्याचं कुटील कारस्थान झालं, राष्ट्रवादी फोडण्याचंही कारस्थान झालं आणि संविधानाच्या 10व्या अनुसूचीची ऐशी की तैशी ही देवेंद्र फडणवीस यांनी केली. जर त्या काळामध्ये संग्राम थोपटे हे जर विधानसभेचे अध्यक्ष झाले असते तर हे सर्व टळलं असतं. मात्र हे कोणामुळे झालं ते देवेंद्र फडणवीसांमुळे झालं. हा अन्याय कोणी केला? हा अन्याय देवेंद्र फडणवीसांनी केला आणि त्यामुळे ज्या माणसांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं, संग्राम थोपटे साहेबांचं नुकसान केलं, काँग्रेसचं नुकसान केलं, अशा देवेंद्र फडणवीसांच्या कुठल्याही त्यांनी झाशामध्ये येऊ नये ही माझी नम्रतेची एक व्यक्तिगत स्वरूपाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी असा आत्मघातकी आणि चुकीचा संदेश जाईल असा निर्णय घेऊ नये ही माझी त्यांच्याकडून त्यांना माझी विनंती वजा सूचना आहे. मी सातत्याने प्रांताध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या संपर्कात आहे. मागच्या 11 तारखेला मी भोर या ठिकाणी जाऊन आदरणीय अनंतराव थोपटे साहेबांना जाऊन त्यांची तब्येत बघण्याचा, त्यांची विचारपूस करण्याचा आणि भेटीचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळेस त्यांच्या काही चाचण्या आहेत, वैद्यकीय तपासण्या आहेत असं संग्राम थोपटेजींनी मला सांगितलं होतं. त्यामुळे मी त्यांना 19 तारखेला पुन्हा येईल तेव्हा आपण भेटू असं त्यावेळेस आमचं ठरलं होतं. मात्र दरम्यानच्या काळातल्या घडामोडी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मी सातत्याने त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्नात आहे आणि त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ नये आणि भाजपमध्ये जाण्याचा तर अजिबातच घेऊ नये ही माझी त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे, विनंती आहे, सूचना आहे.